गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। ज्यांना नाही कळालं ना, खूप रिवर्स आहे। उसं तोडायची वेळ आली, आपल्या पोरांना हमाले करायची वेळ आली, बाहेर राज्यात जाऊन काम करायची वेळ आली। वाईट नका वाटून देऊ माझं, या राज्यात नाही करायचं तर बाहेर राज्यात जाऊन करू, पण कामं करू। इतकी भयान वेळ आली, इतकी ताकद आहे आरक्षणात। त्या मुलीची 21वी रँक आली होती, तिचं 2 दिवसांनाच प्रमाणपत्र निघालं। 21 रँकवरून ती 2 रँकवर आहे। पहिल्यांदा 21 रँकवरती नायब तहसीलदार किंवा मंडल अधिकारी बनली असते, ते 2 रँकला आली, देशावर IAS दर्जाचे अधिकारी बनलं ते लेखून। इतकी ताकद आहे आरक्षण, म्हणून तुटून पडा नसता। आता येड लाविते ना आपल्याला, 2 महिने यांचा पोळा आहे आता। ही बैल त्याच्या पुढून, तो बैल त्याच्या पुढून, हे त्याला शिंगाडाने वरगडी। काही बैल तर असे ते शिंगाडत नाहीत, त्यांना मोळलेले म्हणजे हे नुसते पुतळे आणणारे एकामेकाला असले ते। हे आणलं यांचा पोळा आता, आपल्याला लागणार ना आपला साहेबाचं चिन्ह काय, तो असा आहे बरे। ते टंबरळ कुठून आणलंय कुठून नाही, त्याचं ते बदगप आहे। या परदेशातून शिकून आलंय ते, आपली चेडी घालून चलत आहे कुंकडे बी। त्यांना मोठं करणार तुम्ही, तुमच्या रक्तात घेऊ नका त्यांचं राजकारण, नाही तर तुमच्या डोक्यात त्यांचं चिन्ह यायचं आणि आपलं आरक्षण राहायचं मागं। आपलं आरक्षण नको मागं राहून द्यायचं। आता जर आपल्या चर्चेतून आणखी चर्चा राहिली, तुम्ही म्हणता मग आता होत काय होतं, आणखी चर्चा राहिली, तुम्हाला सार सांगायला लागलो आरक्षणाचा आणि अन्यायाचा आतापर्यंत। त्यांचे चिन्ह जर आपली आता डिक्लेअर झाली, तारीख ठिकाण, तर आपल्या गाड्याला, मोटरसायकलला, 4 व्हीलरला डायरेक्ट आपल्या सभेचे बॅनर आणि स्टिकर लावायचे। त्यांचं चिन्ह आपल्या गाडीला लावायचं नाही कोणाच्या, तो टकोरवर लाव म्हणायचं, मागून पुढून लाव, कपाळाला चिटकतोय आणि हिंड कुंकड हिंडाय तिकडे। आमच्या गाडीला लावायला जागा नाही, तो जर म्हणला टायर लावता, आपल्या टायरला आपलेच पॉम्पलेट चिटका, तर त्याच्या इथं चिटकू नका, त्याला पडून द्या तिकडे तसंच, त्याला ते लागून द्या काडी जशी। इथं आपलं पार वाटवळ झालंय। आणि एखाद्या का आपल्या मराठ्याच्या माणसाने गाडीला नाही लावलं ना, त्याला बोलायचंच नाही, दुसरं काहीच नाही करायचं, त्याला हाणायचं नाही, मारायचं नाही। तुम्ही तिसऱ्याच लफडे करतात, मला ते निघले टेन्शन आहे। आपल्या विरोधात गेलं तरच त्याला विरोध करा, मग विरोध करू नका ना। अंगावर आला ना, मी सोडित नाही, तुम्ही टेन्शन ना घेऊ, कोणी येऊन द्या। मग तो पट्ट्या ठेप्याला आणलाय मी, लोक सांगत 5 किलो वजन कधी झालंय त्याचं। मी त्याला म्हणलं होतं, मी येडा आहे, माया नाही नको लागू। त्याला वाटलं बघू धौस आणून, तो शिंगाड मोडेल, त्याला लय खिलारी बायला शिंगाड लागतं माझ्याकडे यायला। ते मला धावसा आणायला गेलं, करकी शीन पुढं नेहमी यासाठी लय तराला लागला होता। त्याच्या जवळचे लोक सांगत आमच्या साहेबाचं 5 किलो वजन कमी झालं। म्हणलं बरं झालं, मग आयुर्वेदिक खात होता तवा नाही झाला, आता झालं बरं झालं। मी सगळ्या दुश्मनी अंगावर घेतल्या, काळजी करू नका तुम्ही, मी त्यांना नाही मोजू, कारण जात ही मोठी करायची। सध्या तुम्ही मला कुठंच भेटत नाही, तुम्ही 2 जागेवर भेटत सध्या मला, लग्न सप्ते। मी बी मग लग्न सप्तेच ठरले तुमच्या मागच। तुम्ही लग्नाला गेले की मी व्यासपीठावर मला म्हणजे आशीर्वाद दे, एक तर मला आशीर्वाद देता येत, मला आरक्षणावर बोलायला सांगा तुम्ही, खप बोललो मी होती। मग मी हे सुरू करतो लग्नात सप्त्यात, हे सुरू केलं मी आता। तुम्ही 2 जागेवर भेटता, कारण खरं सांगतो मला येड लागलेलं, माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरं मोठे करायचे येड लागलेलं, त्यामुळे मी सोडत नाही। आता यांचा पोळा उगाच आपल्या अंगात राजकारण घुसून देऊ नका। हे मोठे होते येते पुन्हा केशी करायला मोकळे। मला एक प्रश्न विचारायचा राहतो तुम्हाला, लय दिसत आपल्यावर केस झाल्यावर आपण कोणाला सांगतो, नेत्याला जवळचं, तेवढं सांगा पोलिसाला, मागं घ्यायची। आणि त्यांनी ऐकलं वाजलं टंबळलं आपण। आपण आरक्षण मागतो, निवडून आपणच देतो का तेव्हा आपल्याला नाही देत। शेतकरी काय म्हणतो, कापसाला भाव द्या, सोयाबीन तुरीला भाव द्या। आपल्याकडचा कापूस, तुरी, गहू संपला, त्यालाच भाव येतो का नाही? शेतकरी ऐक नाही तुम्ही, मुंडके फंडके आली का नाही, येतो का भाव त्या टायमाला? परत काय म्हणता तुम्ही, कर्जमाफी करा म्हणता का नाही?
त्यांना करतात कधी आणि मग त्यांना कम निवडून देतात. बोला ना, द्यायचं नाही. मग इतकी उमेदवारीचा अर्ज घेऊन काढा तर माझ्याकडे मला तिकीट द्या मला तिकीट द्या बधीर करून टाकलं तर मला मी तर ओढलं कुंकुण पडो याला फड्यात डेंजर होतो. पाठवबी यायचो ते म्हणाय त्यांना झोपा म्हणा पण झोपेतच बोला. झोपेत कसं काय बोलू, झोपेत बोलू कसा मी. ते म्हणले त्याला म्हणा झोपा काय हरतो नुसतं दार उघडा. मी दारातूनच विचारतो म्हणलं उघडावा दार. मग म्हणलं आती उपस्थित म्हणलं ये आता इतकं जवळ झालं ना आता काय आला म्हणला तेवढं तिकीट मला द्यावं लागणार आहे तुम्हाला. माझ्यावर 3 केस झाल्यात त्याच्या मागे दुसरा होता तेव्हा मला माझ्यावर 5. बरं का खेळ आता येऊ हे भयान काम आहे. तुम्हीच त्यांना निवडून देतात प्रश्न सुटतात का तुमचे. शेतकरी तुम्हीच आहेत, आरक्षण मागणारे तुम्हीच आहेत. मग जाऊ द्या ना तुमचे माणसं जमत नाही का तुम्हाला. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जाऊ द्या मराठ्यांचे. धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जाऊ द्या गोरगरीब धनगरांचे लोक तिथं. 12 बलुतेदारांचे लोक आहेत जाऊ द्या त्यांचे. मुस्लिम बांधवांचा प्रश्न आहे जाऊ द्या तिथं. दलित बांधवांचे प्रश्न आहे जाऊ द्या तिथं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जाऊ द्या तुमचे. असं काही आहे का की तिथं पॅन्टीवाले पांढरे कपडे घातलेलेच पाहिजे धोत्रावाला नको. धोत्रावाला एका कपक्याच देत असतो त्याला वाचत येत नसल्यामुळे ते म्हणतो खर्च आहे. मला एका मंत्र्याचा अनुभव आहे भाऊ नाव नाही घेत पण सांगतो तुम्हाला. त्याला जर म्हणलं हे काम करून द्या ते म्हणतो चला बरं ते जात सह्या करून घेत. मग कोणी जर म्हणलं ना त्याच्यावर वेगळंच लिहिलं होतं अरे ते म्हणतो 8 जमा घरानं काय लिहिलं होतं मला वाचून. असलेलं फटकून काम करीत असते आणि तसे परवडत येत. अभ्यास करून बोलणारे काम नाही करत. जाऊ द्या काही अडचण आहे का. असं काही एका दलिताचा तिथं जाऊ नये म्हणून घटनेत तसं काही लिहिलंय का. निवडणूक आयोगात धनगरांचा जाऊ नये, मराठ्यांचा गरीब जाऊ नये, मुस्लिमांचा गरीब जाऊ नये. जाऊन त्याने एकदा समजा पहिल्या दिवशी नाही सापडायचं त्या नका सापडा ना कुठे ते संसद भवन विधान भवन नाही सापडत त्याला. हिंडा इकडे तिकडे उशी सगळे दोन्हीच हिंडे. ते हिंडला मग काय झालं प्रश्न सुटते का नाही. कापसाचे ऊसाचे कर्जमाफी होईन का नाही. हाला माना नुसत्या आणि हाना शिक्के त्यांना परत म्हणा साहेब आहे आमचा. काय साहेब आहे तो डबडे ते कुठून आणले तर कुठून नाही. कामा धामा सगळं वाटोळं झालं आपलं. तुम्हाला काहीच राग नाही चीड नाही का. फाशी कोणी घेत आहे आपल्या आई बहीण कोणीतरी आपला बाप कोणीतरी. आरक्षणात आपल्या लेकरं फाशी घेणार. तुमच्या डोळ्यात देखता जर तुमची जात संपायला लागली काय कामाचे तुम्ही. 6 कोटी लोक असून 6 करोड मराठी असून काय कामाचे तुम्ही. आणि यांचं तेच पण होतं. आणि तुम्ही मला एक मध्ये इकडे बेजार केलं बघा माझ्या ध्यानात आलं म्हणून सांगत आला. कोणी यायचं आपले सीट उभा केल्यावर तेव पडन हे पडन. तुला काय करायचं तेव पडन हे पडन पडून देऊ कुणी बी बोलणार कोणी काढी द्यायची पुरी. तुम्ही किती दिवस यांच्याकडून बोलणार आहे. तुम्हाला किती दिवस यांच्याकडूनच बोलायचं. माझ्या त्याच पोरग आहे ते पडत जाऊन त्याला ऊस तोडायला तिकडे. तुम्हाला किती दिवस यांच्याकडून बोलायचं. नाही ना ती मेवना होता. मग मेवना होता म्हणून आमच्या मराठीचं मतदान घेतो सगळं तुला तो मेवना येतं. तुम्हाला किती दिवस जातीच्या लेकराकडून नाही ओढायचं. तुम्हाला एक सांगतो शेवटचा संदेश पवित्र नारायणगडावर जर जात जगविले नाही ना तुम्हाला संपवायला वेळ सुद्धा लागणार नाही. हो जातीच्या जीवावर आपण सगळे जिवंत आहेत. सगळे फक्त आणि फक्त जातीच्या जीवावर जिवंत आहेत जसे बाकीचे आहेत तसे. कधी काळी माझी जाती एक नव्हती आज एक आली. गर्व राहू द्या. खूप लोक जळायला लागलेत आपली जाती एकत्र आली तर खूप. आणि मायावर तर इतके जळायला लागले ते म्हणते हे कुठून आलं आणि कुठून नाही. कुणाला भय नाही बी कुणाचं ऐका नाही बी. काही दिलं तर मला काही देऊ शकते ते. मी खरं सांगतोय पवित्र नारायणगडावरून मी काही खोटं नाही बोलणार. मला मी जर माग सरकारला असतो ना इतके पैसे दिले असते माझ्या बायकोनं मी दोघांनी 5 पेढ्या नोटा खाल्ल्या असत्या नुसत्या आणि पद दिलं असतं. माझे 1-2 लेकरं सुखी ठेवून मी करोडो मराठीच्या लेकराचं वाटोळं करून त्यांचा पाप डोक्यावर नाही घेऊ शकत. कधीच नाही घेऊ शकत. फाशी घेऊन मरण पण तुमच्याशी कातरे नाही करणार. यो या नारायणगडावर शब्द आहे माझ्याकडे. यांना पुढे टाकू द्या मला. यांनी इतक्या केस केल्यात माझ्यावर. बैठक घेतली तरी बी केस. ह्या बैठकीची होती का काय बहुतेक. बैठक घेतली तरी केस. मी सप्त्याला गेलो तरी केस. रोडवर गाडी उभा केली म्हणूनच केस केली हो एका जागेवर माझ्यावर. आता रोड न करून मग दगडा उभा करू वर. तू काय अधिकारी आहे का काय आहे का तू डोकं सोडलंय का काय काय मिळत लागा ना.
एवढा देवेंद्र फडणवीसच्या आधी गेलेत अधिकारी सुद्धा, आणि देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा एवढा अन्याय करायला लागलेत मराठीवर भया. माझ्या आता घराला इतक्या नोटिसा चिटकेल्यात कोणतरी बघून नाही एखादी बा. मी एक दिवस गेलो, मला ट्रायल पडची बसली का माझ्या बेटाला सगळ्यात नुसत्या नोटिसाच नोटीस, इकडं हजार राह तिकडं हजार राह. म्हणलं इतकं हजार राहायचं म्हणलं होतं 35 वर्षाचं ते मी नाही येत म्हणलं, नेऊन टाक मला तो नाही त्या दिवशी इतक्या नोटिसा. काय करायचंय माय बाप मला तडी पार करायचंय त्यांना राज्यातून. हे देवेंद्र फडणवीसांचं कोण, मी त्यांचं नाव घेतोय म्हणजे काय त्यांना विरोध नाही करत. हा इथं बी त्यांचे असते, परत म्हणायचं आमच्या साहेबाला बोलू नको. काय साहेब तो हा मराठीत वाटोळ करायला निघाला महासाहेब. त्याला 6 महिन्यात बोललो का मी. मग त्यांनी षडयंत्र का केले, महिलावर गुन्हे दाखल करावं. उलट त्यांना स्वाभिमान पाहिजे होता. भाजपाचा वरिष्ठ नेता, मुरब्बी, हुशार आहे. पक्षात कोणी येत नसलं तर जेलला टाकायच्या भीतीनं ओढून घेऊ शकतो. इतका मुरब्बी माणसानं म्हणायला पाहिजे होते की इमानदार राज्यात पोटतंय माझ्या. स्वाभिमान आहे मला महाराष्ट्र राज्याचा की इमानदार पोरं सुद्धा आंदोलन करते. तर माझ्यावर कोणी राज्यातून तडीपार करायसाठी. बरं फडणवीस साहेब तुम्ही मला राज्यातून तडीपार केलं, मी परराज्यात जाईन. मी इकडच्या मराठीत तिकडे बोलून मोर्चे काढी. तुम्हाला सुट्टी नाही देणार मी. आणि तुम्ही समजा मला जेलला टाकलं तर मी जेलात मराठी कैदी असले ना त्यांचं मोर्चा काढीत असतो. आताच मी सुट्टीच नाही देणार. आतल्या कायद्याला म्हणून तू संपलेला तर मी संपलेला, आपण दोघं बाहेर जायचा अंदाज नाही. आज दोघं उपोषण करू, तू असेल त्याच्या कामाला येईल आरक्षण चल, पण सुट्टी नाही देणार. तुम्ही का असले स्वप्न बघताय. बर तुम्हाला पुन्हा या नारायणगडावरून तोच विषय काढतो. मी पागल झालेलो नाही म्हणून आई बहिणीवरून बोललो. उपोषण होतं झालं बी असं, पण एवढं काय लागलं तुम्हाला. आई बहिणीवरून बोललेलं यासाठी नेमली तुम्ही लगेच. आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या केल्या तेव्हा तुम्हाला त्याच्यात नाही का आई बहीण दिसली देवेंद्र फडणवीस साहेब. यात कसं काय नाही दिसली. तुमची मात्र ती आई बहीण आणि आमची ती नाही. ही कोणत्या नियत आणि कोणतं राज्य चालवायला लागले तुम्ही. आता तर नवीनच फंडा आलाय परवा तिच्यापासून माहित झाला तुम्हाला. अरे मग काय माहित होत तुम्हाला, मी मध्ये टाकल्यावर माहित होईल का तुम्हाला. काल नवीन एक परवा तिच्यापासून प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी, माणूस शिंदे साहेबाचा. बघा आता कार्यक्रम पडद्याच्या मागून 2-3 बिल्डरचे दरवाजे उघडलेले, त्यांच्यावर लय पैसे लय माजलेले जणू ते. तू मराठ्याच्या कचाट्यात सापड म्हणा त्या बिल्डरला, मग सांगतो तुला कचका कसा आहे. गोदापट्ट्यात पैसे वाटायला चालू केले माया आंदोलनात लोक. हाय मीडियाच्या समोरच सांगतो, माझ्या गोदापट्ट्यात सुरू केलं. त्यांना 100 लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या बाजूबाजूचे. 15 लाख रुपये माणूस, आणि जो 15 लाख देईन त्या माणसाला त्या देणाऱ्याला 5 लाख. इतक्या इमानदार माणसाकडे गेली ती. त्याला गेल्याच म्हणले वरून पैसे 15 लाख घ्या खर्चाला तुम्हाला. तो म्हणलं माझ्याकडे 50 लाख मपले धर तुला, कारण त्याच्याकडे 150 एकर आणि पैसे घेऊन जरंगे पाटलाची पाठ नाही सोडू शकत म्हणे आम्ही. मला जेलला टाकायचा टाका. एका दिवसात ते 11 लोकांना भेटले, 11ने माघारी पाठवलं. एवढी इमानदार आवला दे फडणवीस साहेब माझ्या मराठ्यांची. सांगतानाच सांगितलं त्यांना. आणि तो माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्याच्या ओळखीला. ते म्हणे घ्या दिलेत घ्या. म्हणलं कशाचे काय, पण काहीतरी असं का नाही. नाही म्हणलं राहू त्या खर्च पाण्याला लागत. तुम्हाला लय झाले का आरक्षण द्या ना, पैसे तुम्हाला घ्या. तुम्ही मला मागा, तुम्हाला नारायणगडावरून माझं आव्हान, तुम्ही पैसे मागा. 5,000 करोड रुपये लागतात, आरक्षण देतो. 2 घंट्यात मराठी 5,000 करोड रुपये द्यायला तयार आहे. चला 2च घंटे लागू देत नाही. जातीला विकत घ्यायचं पाप करू नका. पुढे टक्कर तुमच्या नामच्या हायची. सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला. हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला. माणसं सुद्धा आहेत आपल्याकडे. मग त्याचा बी वेळ आली ना, ते जर म्हणलेच लागलेच तर आला कोणचा ओळख काय आहे, आणि त्याला काढा त्याचे रेकॉर्ड मोबाईलचे. आमच्या तर काढायला लागलात ना तुम्ही, काढा त्याचे. आता महिलाचा विषय. महिलांवर आंतरवालीत 307 केसेस केल्या. 120 ब
353 तिथं कोणतं शासकीय कार्यालय आहे? काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती 353 केलं. तिथं कोणतं शासकीय कार्यालय आहे? अशोक चव्हाण साहेब, तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना, आता मराठीच मागा लागा ठरला का तुम्ही? मिळायला लागले ना बाजरी भाकर, बाहेरचे खाणं गपचिप. तुम्ही आता 353 करायला काय तिथं शासकीय कार्यालय होतं का? नाही ना. 353 त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले. तिथल्या पोलिसांनी अशोक चव्हाण साहेबांवर का नाही केले? ते परवानगी घेऊन गावात आलते का? जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पोरांकडे नसाल, आमच्या गावात यायची परवानगी त्यांच्याकडे होते का? आणि गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का? तुम्हाला गल्ली नंबर 1 मधून परवानगी होती, 2 गल्ली नंबरतून आलेच कस काय? चल होय माघारी. तुम्ही 353 कसं दाखल करता? त्या वाघोलीच्या महिलांवरती केसेस दाखल केल्या का? आंदोलन केलं म्हणून. मराठ्यांना तुम्हाला जरा रिस लागू द्या. तुमची आई बहीण असेल किंवा कोणाची असेल, ती राज्याची ती माता माऊली आपली आई बहिणी. आंतरवाली सुद्धा 353, 307. कुणाचा हाफ मर्डर झाला का तिथं? 120 सामूहिक कट रचला का आम्ही तिथं? आम्ही आमच्या मंडपात आपण बसलो तसं बसलेले, बाहेरून आले ना आपल्याला मारायला चालू केलं. याचा अर्थ कट रचून ते पोलीस आले होते तिकडून येणारे. 120 तुम्ही ते पोलिसावर लावला का? पारदर्शी समजताना स्वतःला फडणवीस साहेब तुम्ही त्या पोलिसांवरती 120 307 लावला का? या साईड त्यांची चौकशी होणार का? आता त्यांना बरतर्फ केलं जाणार का कायमचं? तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेबांनी काय केलंय मारणाऱ्या पोलिसांचं. 15 दिवसासाठी सगळ्यांना निलंबित केलं. आणि मी पाठीमागच्या महिन्यात माहिती घेतली, ते पोलिस कुठे, ते अधिकारी कुठे. फडणवीस साहेबांनी सगळ्याला बक्षीस देऊन बढती केली त्यांची. बघा मराठ्यावर अन्याय. सगळ्यांची बढती केली, वरिष्ठ पदावर नेऊन घातले. शिंदे साहेबांबद्दल आपल्या मनात पाप होतं का? कंटिन्यू सांगितलं, तुम्ही कोणत्या पक्षातून आले, कुंकड गेले, माझ्या मराठ्याला काय देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. मराठ्यांना पक्की खात्री होती आरक्षण देऊ शकतात तर शिंदे साहेबच. मी सुद्धा म्हणत होतो, समाज सुद्धा म्हणत होतो. मध्ये त्या फडणवीस साहेबांच्या नादी लागले. काय म्हणते, जर माया नादी लागलं तर मी लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करत असतो. शिंदे साहेब तुमच्या लक्षात नाही आलं, मराठा समाज तुमच्यावरती प्रचंड प्रेम करत होता. तुमच्या हातानं तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून उतरायला लागले, उतरला सुद्धा. काहीच बोलायची गरज नव्हती. ते दुसरं तर बोलतच नाही. त्याचा ना 36 आकडा आहे वाटतं आरक्षणाचा त्यांचा. एखादी बार बोलतो उलशी माझ्या वाटायला गेल्यावर मी असं करत काय करत असतो तू. ते बोलत नाही आणि बोलायचं अंगावर घेण्यात मजा आली. त्यांनी बी मध्ये एक चाल केली ती पाडली, पण बहुतेक सुई त्यांच्याकडेच असावी. ते झाड पडत आहेत का काय अंधारातून. यांना श्रेय घेण्यासाठी आपलं खरं सांगतो तुम्हाला, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मागे राहिली हो. शपथ सांगतो तुम्हाला, फक्त श्रेय घ्यायसाठी. शिंदे साहेबांनी घ्यायचं का, ते अजित पवारने घ्यायचं का, फडणवीस साहेबांनी घ्यायचं, ह्या तिघाच्या लफड्यात आपलं मध्येच गुंतलं. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी, बारा बलुतेदारांनी, मुस्लिमांनी, धनगरांनी आणि दलितांनी देणारा बना सरळ, मागणारा बनण्यापेक्षा देणारा बनल्याशिवाय पर्याय नाही. कारण यांचं चाललंय श्री. त्यांचे 2 उपमुख्यमंत्री होतात, आपले 7 होऊन द्या ना, काय अडचण आहे. जेव्हा म्हणून मला उपमुख्यमंत्री त्याला मग तो उपमुख्यमंत्री होय, धंदा सर्व कपा कपी एक खातं दे त्याला. काय जे कळत नाही ते खातं दे त्याच्या वाट्याला. काय फरक पडाय तुम्हाला? हो ना. अरे रूढ तर पडली ना. एकच उपमुख्यमंत्री असतो, एक तर उपमुख्यमंत्री पदच अस्तित्वात नाही देशात. तरी पण दिले आपले 7 उपमुख्यमंत्री, 7 जातीचे 7 चालून दे. धनगराचा का उपमुख्यमंत्री झाला नसा, बसा गेला तिथं कसा कच निधी देईन देऊ. सह्या करायला ढिले नाही पडायचे. जाऊ द्या, दलित बांधवाचा एक उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीच नको नाहीत आपल्यात.
सगळे उपच राहू द्या. उपाचा टोळका आल्यावर मग मंजुरी. हा आपल्यावर केस केली मग घे म्हणायची गरज आहे की? मग तुम्ही देणारे बनन दादा हो, तुमच्या पाय पडतो ना मी, कमून मतदान व्हायला घालून तुमच्या लेकराचं वाटोळ करता. हो द्या ना, कशाला बॉम्बलायची गरज आहे? हे मिळत नाही ते मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, केसी माग. आता बरं मला फोन करते ना दादा, ते पोलिसांनी केस केली माझ्यावर. आता मी कुणाच्या विरोधात आहे? सरकारच्या. तुम्ही कोणाच्या विरोधात आहे? आणि ते खरंच केस माग घेईन. आता माझ्यावर त्यांनी जास्त ठोकली, महज मला सुचना आहे. माझ्याकडे याय नाही ती कोंकडी गेली करू. 1.5 महिना झालाय कोंकडी हिंड ती कोणाला मी काय करते. मी त्याची वाट बघून 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 बेजार झालो. मी दवाखान्यात होतो, शपथ सांगतोय पवित्र नारायणगडवर मी खोटं नाही बोलणार तुम्हाला बरं का, आज तरी. तसं बोलतच नाही मी, पण काहीच नाही बोलणार. आणि त्याला जर कळालं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आमच्या आमदाराच्या मंत्र्याची चौकशी लागली, ते म्हणतं मग पोट दुखायला लागलं, छातीत गोळा उठला त्याचा बीपी वाढत, मग पोट दुखायला लागलं, छातीत गोळा उठला त्याचा बीपी वाढत. ते म्हणतात दवाखान्यात नाही. ते दवाखान्यात जातं, चौकशी होत नाही ना. मग ऍडमिट असल्यावर मी तर आधीच दवाखान्यात होतो 2 दिवस उपोषण सुटून, आणि मला कळालं यासाठी नेमले मायावर. मी तर दवाखान्यात होतो, माझ्याकडे आता सलाईन होती. डॉक्टरला म्हणलं असतं इकडे 7-8 कोचेव आणि कोमात गेला म्हणून सांग, सोपं होतं नाही. मी ते तोडून टाकलं, अंतरावलीला आलो. मला येऊन दिसते, मला बघायच कसली असते. आणखीन आहे ना भाऊ, कोंकड हिंडत येईन कोंकडने तिथे केलाच नाही. कशाला नाटकं करता? काय रे माझ्याजवळ कोणता राजकारणी माय माग? जो बोलन त्याला कसा कच धुतोय मी. कोण आहे माग? तुम्हाला माहिती आहे का? एखादा राजकारणी माग असलं बस म्हणलं बसावं लागतं, उठ म्हणलं उठावं लागतं. आत्ताच्या उमेदवारासारखं कसे पळत येते बस म्हणलं बसत येत. आहे का जातीच देणं घेणं त्यांना काही? कोणत्याच धनगर बांधवाला सुद्धा हेच भाजपवाले म्हणले होते युवतीवाले म्हणले आरक्षण देऊ. हे महाविकास आघाडीवाले विठ्ठमराळे म्हणले होते देऊ म्हणून. दिलं की यांनी? तरी तिकडूनच उभा राहणार तुम्ही, आपले तिकडूनच उभा राहणार. तरी मला तर वाटतं पुढच्या वर्षी असा प्लॅन करावं, राजकारणी लोकांनी उभाच नाही राहायचं. एका पक्षाच्या लोकांनी उभाच नाही करायचे. त्यांचे जे पक्ष आहेत ना ते उभाच नाही करायचे, आणि मराठ्याचं उभाच नाही करायचं. 70 वर्ष तुम्हाला दिले, आता 5 वर्ष जनतेला. जरा परत फेड करायला शिका ना, का लोकांचाच खाता का वर रवी उपटा. एकदा देणारे बना. सगळ्या जाती धर्माला आव्हान आहे माझं त्यांना नारायणगडावर. एकदा देणारे बना, मागणारे कवर बनायचं. आता भाऊ द्या, जाऊ द्या आपले सगळे तिथं. सामान्य गेलं म्हणून काय झालं? सगळ्यांचे शेतकऱ्याचे प्रश्न मिटतील, सगळ्याचेच मिटतील. त्यांचं आपल्याला काही मागितलं की बजेट कोण म्हणत लगेच व्हायबल होते. कांद्यावर येतात पार त्यावेळेसारखे. त्याने एक लोक मध्ये घातले. तुम्हाला माहित नाही आतून काय करतोय तो? माहिती तुम्हाला काय करतो? तुम्हाला माहित काय नेमकं? मग तेव्हा आतून काय करतो माहितीये का? फडणवीस साहेबांनी चौकशी लावली किंवा त्यांच्यापैकी जाऊन बसतो. चौकशी लावणार ते म्हणतो पुढं जाय, पण मग जाऊन खायला काही मिळत नाही, हागायला सुद्धा नाही मध्ये. ते म्हणतो मग बरं बाबा चला बाबा आपलं पक्षातच जाऊ. पुरे गेले. साहेब तुम्ही घेण्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही घाबरून घ्या नाही तर सरळ घ्या, पण मराठा समाजाविषयी द्वेष आणि त्यांचं आरक्षण लवकर द्या, द्वेष मनातून काढून टाका. तुम्हाला ज्याला घ्यायचं त्याला घ्या, भीतीनं तुमच्याकडे येणारा मराठा नाही. मी एकटा उदाहरण आहे तुम्हाला, मी एकटा उदाहरण आहे तुम्हाला. तुम्ही किती घाबरिलं काही केलं तरी मराठा घाबरून येत नाही. त्यांनी जे शिबीवर केसेस केल्या बीड जिल्ह्यात, किती स्टेटस आहे का नाही? प्रतिष्ठा का एसपीला आहे का नाही? प्रतिष्ठा आहे, स्टेटस आहे. त्या पिंपळनेरला एसपीच जाऊन बसले. त्या फडणवीस साहेब तुम्ही ते एसपी आहेत, त्यांना काही स्टेटस आहे, त्यांना काही प्रतिष्ठा आहे. कोतवालाची भूमिका निभायला लावली हो एसपीला गृहमंत्र्यांनी. कोतवालाची एसपी जात असतात का जेसीपी बघायला? आणि गुन्हे दाखल केले. काय केलं त्या जेसीपीने? फुलं टाकली. माझ्या मराठा समाजाला 70 वर्षात न्याय मिळत नव्हता, आरक्षण मिळालं म्हणून मराठा समाज खुशी दे. फुलं टाकी तुला काय करायचं? टाकून दे ना. तो 8 टक्कर 2-4 टन ओतून घे. आणि म्हणलं तुला ओतू नको, जेसीपी लाव नाही तर रिक्षा टाक, 1 टक्कर ओतून
आणि दुसऱ्याच्या वतीवर ज्यांच्या चिप्पीला केस नाही त्यांच्या टकोर गुलाल टाक बायलाचा आणि वरून फुलं टाकेव. आम्ही काय म्हणलं का तुला हिंगुळ लावली उली आम्ही म्हणलं का आमचे लोक टाकते तुला देत काय? जे शेपे आमच्या, फुलं आमचे, भाडा आम्ही देणार, डिझेल आम्ही टाकणार, पैसे आमचे, लोक आमचे, रस्ता आमचा, मागणी आमची, तुला नेट काय मुंबईत बसून? ते हलके वाजणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल. काय ते हलकेवाल्याने काय केलं तुला? त्याने ती बी वाजायची नाही का? ते डीजे वाले ते गाणं वाजत आता मी तयार केलं का? ते मी तयार केलं का? ते म्हणते त्याला झोप आहे नाही यावल्यात, मग मी काय करू? त्याला झोप आहे ना. ते म्हणते ते गाणं बंद करा, आता मी लावलं का? तुला नेट काय? तू कुठून ठेका घेतो विनाकारण लोकांचा? लोक रास्ता रोको करते. आपण मुंबईला गेलतो का तवाच्या कोणी आता गेवरात दाखल करायचं चालू आहे. आत्ता 4 महिने झाले. फडणवीस साहेब तवा झोपले होते तुम्ही? त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? आता गुन्हे दाखल करणार. नुसता बैठकीला जरी माणूस चालला ना तरी 107ची नोटीस शेवा द्या. 107ची. मग बैठकीला नाही जायचं का आम्ही? कोणतं राज्य चालवता फडणवीस साहेब तुम्ही? तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते. निजाम बरा होता अशी मनाची वेळ जनतेवर आली. आता लोकांनी बैठकाला नाही जायचं. लोकांच्या गाड्या अडवायच्या. स्टिकर दिसलं की गुन्हा. ते क्रेन वाले ते मुस्लिम बांधव बीडचे मला कोणतरी सांगितलं त्याने हार लावायला दिलत, फुकट दिलत जणू. डिझेलला तेल टाकलं असं माहिती. मग आपण का देण्यात पण समजा तसं का सांग. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का दिले म्हणून? काय पद्धत? त्यांच्यावर गुन्हा दाखल. काय केलं? बाकीच्या जे शिप्यावर टॅक्स घेतला. काय म्हणते? टॅक्स भरलेला नाही. इथून मग झोपले होते तुम्ही? नेमक्या आमच्या आंदोलनात आम्हाला टॅक्स आला तुमचा. आता मला गाड्या देतात लोक बसायला नाही का? मी दौऱ्यात जातो ना. बोर झाले का? मला गाड्या देतात लोक बसायला दौऱ्यात जायला. त्या गाड्यावाल्याला फोन सुरू आहे. तुम्ही गाडी कसं काय देता त्याला? मला मग तोही देतो का? त्यातले डबडे घेऊन आणून बसले तरी हे तुम्ही. मग मी जातो ताळेला हे म्हणते ते काही बोलतो काही कसं काय नाही बोलणार. तर तुमच्या बापाची गाडी आहे गाडी? माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी. ते म्हणते ते गाडी का दिली? डिझेल करून टाकतो. अरे 50-50, 60-60 एकर जमीन आहे त्यांच्यावर. मी तुम्हाला नुसतं गोदापट्ट्यातलं उदाहरण सांगतो. गोदापट्ट्यात 123 गावात 300 लोक असेल की त्यांना 70 एकरपेक्षा जास्त जमीन. त्यातले 150 लोक असे की 200 एकरपेक्षा जास्त. त्यांना 1600 टन नुसती सोयाबीन होती क्विंटल. 1200 ते 1300 टन नुसता ऊस जातो त्यांचा. ते 3000चा एक दिवस डिझेल टाकू शकत नाही. एका महिन्यात दिवस 30 गाड्या 300. देवेंद्र फडणवीस साहेब घ्या लिहून. मला माहिती मी जवळ बोलतो तुम्ही झोपत नाही. तिथं एक वॉर रूमच केली. तो काय बोलतो लिहा. त्या लिहाणारा जे पेन संपल्यात लिहाणारा काय म्हणतो माहिती तुम्हाला? काय खुशी जाऊ नये रे याने काय लिहायला लावला यार मला काय बेकार काम लावलं रे ते सांगत आहे मला. तुम्हाला काय माहित मागचं काय करणं देईल? तुम्ही एखादा भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उधारी ठेवली असेल तुम्ही एखादा हात लावा. ते सांगत आहे काय बेकार कामा लावले. असले काम कवा जिंदगीत लागले नव्हते. असले काम आले आम्हाला. गाड्या 300 दिवस 30. याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांनी नंबर येतो. महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसणार म्हणून. आणि तुम्ही म्हणता गाडी कशाला देतो? कोण भेन त्यातला? तुम्ही जे शिप्या नको म्हणले लोकांचे शिप्या बंद केल्या. लोक मालदारू भरून गोण्या उचलायला लागले फुलाच्या. आता गोण्यावर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब? पोत्यावर गोण्यावर. मराठी नाही थांबणार तुम्हाला. त्या गाड्या त्याच्या कमी केल्या त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर. मग तर आता जास्त गाड्या यायला लागल्या. जास्त यायला लागल्या. पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं. मी टोकून बघायचं अर्ध टाकलं फुल.
आता फुल येतोय, सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाची. कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ, तुम्हाला माहित नसेल. मला जर नुसती गाडी दिली मिळत माझं आठवणा बी नाही. त्या टाकायचं का त्या गाडीवाला तेवढं सांगत होतं डिझेल फुल करायचं होता नाही, अर्ध बंद पडेल टाकलं लागा ना आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं, हे जनतेचे लाट आहे, ही उठाव आहे. याला उठाव म्हणतात. तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितलेला नसेल. आता बघा, तुम्ही फक्त इतिहासात वाचित होते उठाव म्हणजे काय, 1857चं काय, पेशवाईकालीन काय, इंग्रजकालीन काय. आता नवीन उठाव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसतात दोष मनातला सोडून द्या, आरक्षण द्या, हेच मराठे फडणवीस साहेब तुम्हाला डोक्यात घेऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही, मला राजकारण करत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा आहे. यांना करू द्या काय करायचं. हे मला गुंतविणार आहेत, माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत. मी हल्ल्याला सामोरं जायला तयार. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे. कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला आहे, त्या टायमाला मी जाहीर सांगितलं, तुमचा कोण कार्यकर्ता त्याला फक्त माझ्या गाडीला आडोय म्हणा, मग त्याला कचका दाखव कसा असतो. कुणीच नाही आलं. आम्ही बी काय एवढे कच्च्या तालमीतले नाहीये. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते, पलटी होऊ शकते. तुम्ही ईडी फिडी SIT शिकेली लोकाला, जर आमचे हे पोट्टे त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला ईडी राहणार आहे, तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चलत येतो म्हणते, असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्यावर ते बी कोणाच्या मागे पळू शकते. आम्ही तर चाक बसू तिला. पण कोणाच्या मागे पळालो मग आम्ही बी. कशाला ना दिला का जनतेच्या. जनता मायबाप समजा, मस्ती येऊन देऊ नका सत्तेची. जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणून आणखी तिला एखादी भारी असली तर, पण ढिले नाही पडणार. मराठ्या संघ डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकलेत तेवढे तुमच्यावरती प्रति डाव टाकून तुम्हाला मी मागसर केलेलं आहे. आणखी नाही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा, तो बी काल उघडा पडल्यामुळे ते बंद झालं. ते माघारी गेलं तर आलंच नाही. त्याला फोन लावतो तो, आम्ही ते फोनच उचले. ते म्हणतात लय घाणशा देते लोक. मग कशाला आल तर घेऊन घाण नाही द्यायच्यात काय करते. आता नवीन डाव आणायची सावधी चालू देतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालं, पण 8 दिवस झालंय कळालं. हुबेहूब जशाला तसंच व्हिडिओ बनवते जणू तू. आता मला बदनाम करायचे त्यांना. कसला तरी व्हिडिओ दाखवायचा, याचं टकोर त्याला बसायचं, त्याचं टकोर याला बसायचं, त्याचे केस त्याला बसायचे आणि ते दाखवायचे. ते तसं नाही. ते नवीन व्हिडिओ नाही काढता येत. बघा, माया इमानदारीचं फळ आहे, माया इमानदारीचं फळ आहे. ते नवीन एक आता व्हिडिओ आहे, येणे बॉल हल्ला त्याचा टकोर लागतो इथं, त्याच्या इकडं लागतो एखाद्या, पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराच. असं नाही. त्या हुबेहूब दिसतंय. दरवाजापर्यंत आलेला अमुक आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट जसाल तसं. आणि मग मला बदनाम करायचं. काय नीच विचार आहे त्यार तुमचे. एवढं मोठं सत्ता चालवता, माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे, ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचे. मी काय चूक केली हो माय बापा. मी इमानदारीनं समाजाचं काम करतो, ही चूक आहे का? मी समाजाशी प्रामाणिक आहे, तुम्हाला फुटत नाही, मॅनेज होत नाही, ही चूक आहे का माझी? काय वागता तुम्ही माझ्याशी? असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार? तुम्ही समोरासमोर खेटा ना, समोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा, घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही, एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली, एक बी नाही. मला एकही माता माऊली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेने बघितलं. मग एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो, 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो, आता 9 महिने झाले. मी आंतरवाडीत ओडी काळात 2 महिने राहिलो. एकही आई माऊली म्हणू शकत नाही आमच्याकडे वाकडं नजर पाहिजे. काय नियत काय सरकार चालवायला लागलेत भंगार सारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार, त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार. फडणवीस साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठ्यापासून तुटूच शकत नाही. मी लांब जाणार बी. तुम्ही काहीही करा,
वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी आता. तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायची त्यानं मी नाही हटत. मी तुम्हाला कशाला थाटत नाही. यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शेप होते. आमचं लागलं होतं त्याचं. मग ते कुठे गेला का खरं सध्या येवल्याला 15 दिवस झाले दिसणार काय पार पाच पाडा का काय तिकडे हिमालय झोपला का बोला काही व्हाय ना कुठे ग. त्याला वाटलं बरं झालं चाल तिकडे गेला ह्यो आपल्याकडे वाटत. मी बरंच नाही बोलत. माय बाप तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. मी शपथ घेऊ शकतो कधीच वापरत नाही. मी कधीच बोलत त्याला अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक टबड ते तिकडं ते येच ते जामनेरच ते म्हणतंय याचा लय लाड केलाय. मा काय लाड केला तो मा. तो काय चहा पाहिजे मला एखाद बार. तो काय मला कपडे घेतले एखाद बार का पाळणा त्याला झोका देतो का तुम्हाला. तो काय लाड केला मा. तूच आमच्या अंतर झाला फुकट चहा पिऊन गेला आमचा. पोहे त्याच्या दातातले निघाले नसते ना आणखी 20 रुपयाचे आमचीच पाण्याची बाटली पिऊन गेलं. अरे राग कशाला म्हणते हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला. राग झालेली स्वयंपाक केलेली तिथे एक उकंडा होता. मी दिले व्यासपीठावरून हाकून जाऊ दे माय नाही पुरात पोटात. मी सांगतो तुम्हाला आता तिथं एक उकंडा आहे मोठा पुढं लिंबाच्या पुढं नाही का ते एशी पशी लिंब घेतला ना तुम्ही आंतरवालीला त्या लिंबापाशी उकंडा आहे. मी दिले व्यासपीठावरून हाकून सगळे आलेले मंदिर मला तिकडे तुमचं मन जमत. ते गेले म्हणले इथंच बसा इथंच बसा. एक जणातला घरी बसले ते चहा पाणी प्यार. तेवढ्याच गडबडीत फोन आला. कोणतरी घोंबरे मामाला म्हणलं ते व्यासपीठावर खवळ म्हणे कोणाच्या घरी बसले म्हणून. थोडी तर आमचे लोक पळावा म्हणे पटकून बाहेर नाही ते मीडियात काही म्हणून. ते गडबडीत मोबाईल होता त्याच्या कानाला. ते पळत पळत बाहेर आलं. म्हणजे गडबडीत पळत नाही पण गडबडीत आलं. त्याचा एक पाय गेला त्या उखांड्यात आणि त्या फुटाळाला लागून ते आलं राखतीवर. अरे ते म्हणतो काय निकाल खालून. अरे तुला राग कळा ना खालून काय निकाल रा. इन करताय उगाच जत्रा 15 रुपयाचे पेट घालता इन करताय. मला म्हणतात लाड केला काय चेडीवर कडे चलत आहे कोंकड पारगड कोंकड पतक. आणि मला म्हणतो लाड केले काय लाड केलं तो मी मराठ्याला फसवला तू जबाबदार आहे. तूच म्हणला होता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठा आणि कुणबी एकट्याचा कायदा पारित करू का नाही केला. आणि म्हणा आरोग्य बोलतो सन्मानाचं करायचं बोलायचं सन्मानाने असलं ना तसं वागावं लागतं तेव्हा सन्मान मिळत असतो. मराठ्यांच्या आई बहिणीला हाणायला लावलं सन्मान आणि आमच्याकडून आवाजावाची भाषा तुम्हाला पाहिजे आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंगाड्या गेल्या त्याचं काय. तुम्हाला सुट्टी नाही. आता तर मी राजकारणात नाही. या नारायणगडावरून सांगतो आपण राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही. काय काय तिकडेच सांगत मी भोळा. मी तुम्हाला सांगतो मी साधा माणूस. काही काय म्हणतात मला कानात सांगितलं त्याचं कान पडत फोडत इकडे येईल तू काय कानात सांगितलं तुला. ते म्हणतात मला कानात सांगितलं तू राह बरोबर आहे. मराठी झाले कन्फ्यूज. मी काल तिकडे गेलो होतो त्यावर तिकडे लोक म्हणले सांगा आमच्या लग्नात सांगा तुम्ही घरात दिलाय. कारण म्हणलं नाही दिलं पाय पडतोय मनानेच काही राहणार तिकडे उमेदवार दिलेला नाही. या आंदोलनाचा कोणी फायदा घेऊ नका. मला माझ्या मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे. हे लेकरं मोठे होऊ द्या. तुम्ही एकटे मोठे होता आणि यांचं वाटोळ करू नका. एक उमेदवार दिलेला नाही. आपण कुठं कोणी त्या आंदोलनाचं नाव घेऊ नका. मा फोटो टाकू नका. मत फोटो कोणत्या पक्षात टाकला म्हणते तो अरे ते टाकला काढायला बरं का. काही नाटक करतात राहू यांना बेकार कार्यक्रम आहे. बरं माझ्या फोटोमुळे काय मी काय एखादा काय देव नाही पण त्याच्यामुळे माझं गोरगरिबाचं आंदोलन मोडून. म्हणून कुणीच ते काही वापरू नका. तुम्ही तिकडे निवडून या नाही तर पाडा पडा काही करा. आणि मराठी बरोबर कार्यक्रम करते ह्यापर्यंत नुसतं मजा बघा. बरोबर कार्यक्रम लावा सोडूच नका. हा ये जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही दिली मग पुढचा आपलाच आहे बरं का नंबर. मग सगळ्या जातीने एकत्र यायचं. मग पुढच्या वेळेस नाही माग पुढच्या वेळेस होऊन द्या जाऊन द्या घरी आणला सगळ्यांना. आणि कसं काय प्रचाराला येतात मग त्या टायमाला आपलाच उमेदवार उभा राहणार आहे ना. आता काय आपल्या गावात त्यांचं आपल्या गावात काहीच नाही. पुढं बरं का नाही म्हणताना आत्ता म्हणलेत हा लय जोडी ते कोंकडची कोंकड. मी एक आत्ता मध्ये बोलता बोलता बोललो म्हणलं आमक्या चांगलं काम केलं त्याच्यात दोघांचं आडनाव सारखं चालू. त्याने ते पुढचं नाव त्याचं कट केलं त्याचं आडनावच घेतलं मागं त्याला एवढं व्हायरल करून. ते म्हणले ते मी माझं पाठीशी खतरनाक कार्यकर्ता आहे बघा कार्यकर्ता इतके डोकं लावते डेंजर. त्याचं नाव काढून टाकलं त्याने फक्त पुढचं आडनाव घेतलं त्याचं आणि त्याला व्हायरल करून सगळीकडे.
म्हणजे तुम्ही समाज अडचणी देणं असं करू नका. मी खरं सांगतो, मला लय जीवाची बाजी लावून माझी जात एकत्र केली. माझी जात आता फुटून देऊ नका, काही करून फुटून देऊ नका. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तर अजिबात नाही. आणि विरोध केला कुणी तरच विरोध करा. बळच उगा विरोध करून अंगावर कोणाला घेऊ नका, काही गरज नाही. एखाद्याने विरोध केला ना, त्याच्या दारात जाऊन त्याच्या मनगटाला मनगट लावायची ताकद आपल्यात आहे. काय घाबरायचं काम नाही कोणाला. हा, पण बळच नाही आपल्याला. आता मूळ विषयाकडे आपण, सरकारने आपली फसवणूक केली सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची. आणि मराठा आणि कुणबी एक असले, दोनही विषय पाहिजे. गुन्हे मागा घेऊ, एकही घेतलेलं नाही. हैदराबादचं गॅजेट घेऊ, घेतलं नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेऊ, नाही घेतलं. सातारा संस्थांचं नाही घेतलं. 1901 ची जनगणना नाही घेतली. 1881 ची जनगणना नाही घेतली. हे सगळं घेऊ म्हणले. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समिती काम करती, जे करती ती करतीच. परंतु खालचे अधिकारी प्रमाणपत्र मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब देत नाहीये. ते तातडीनं द्यायचे सांगा. उद्यापासून खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात आहे. फडणवीस साहेब ते आता तरी थांबवायला लावा. विनाकारण लोकांना त्रास दिला जातो. आत्महत्या ज्या बांधवांच्या झाल्यात, त्यांच्या नोकऱ्याच्या बऱ्याच जणांच्या ऑर्डर मुद्दाम ठेवल्या. त्यांचा निधी मुद्दाम दाबून ठेवलाय, मुद्दाम. आणि आमच्यावर जर तुम्ही असे गुन्हे दाखल करताय तर फडणवीस साहेब सरकारवर सुद्धा 302चे गुन्हे दाखल करा. कारण आमच्या 350 ते 400 पोरांचे बलिदान या आरक्षणासाठी गेले, तुमच्याच मुळे गेले. याला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपले हे काम सरकारने केले नाही. म्हणून पुन्हा एकदा आपण आंतरवालीला 1 ते 1.5 करोड मराठी एकत्र आले होते. आता राज्यातला 6 करोड मराठी एकत्र आहे. एकही राज्यातला मराठा यावेळेस घरी राहणार नाही, एक सुद्धा. एवढी चीड निर्माण झाली यासाठी नेमल्यामुळं, महिलांवरती खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं, मराठ्यांचे आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याबद्दल ते 10% आता आरक्षण दिले. याच्यामुळे पोरांना पोलीस भरती जाता येणार. सारथीचे कालपासूनचा प्रश्न मी MD ला सांगतोय. काल चंद्रकांत दादांना सुद्धा सांगितलं, बरं झालं माझ्या ध्यानात आलं, आता पुन्हा सुरू झालं. काल चंद्रकांत दादांना मी फोन केला. त्यांना सांगितलंय सारथीच्या पोरांना जे तुम्ही त्यांना 3 महिने वाढून दिले. JR तुम्ही काढलाय, मी नाही. ज्यावेळेस सारथीचा तुम्हाला 3 महिने वेळ वाढून द्यायचा होता, 8 महिन्याच्या ऐवजी 11 महिने करायचे होते, त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की आपण सगळ्याच जाती धर्माला करू. आणि म्हणलं हो, तुम्ही केलं. त्यांना तसंच लागू ठेवलं. आपल्या पोरांना त्या 3 महिन्याचा फायदा होत नाहीये. अभ्यासक्रम 8 महिन्यात त्यांचा पूर्ण झाला नाही. काल जवळपास 1500 पोर आंतरवालीला आले होते. त्यांना फोन करून सांगितलं तर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये का? मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत म्हणे, त्यांना सांगा. मग तुम्ही काय मुख्यमंत्री संपायला निघालात का काय? तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव केलं, त्यांना काम सांगितलं का ते म्हणतात गृहमंत्री पॉझिटिव्ह. काय मिळेल येऊन? म्हणजे हे मराठ्यांना येड्यात करायची भूमिका आहे का? आणि आमचे पोरं संपवायचे ते कोर्सेस MP. आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत. पण तरी मी प्रयत्न करून बघतो, उपसमितीचा अध्यक्ष कोण आहे? तुम्ही. कशाला नेमलंय ते? रद्द करून टाका ते, काढा ते सगळे उपसमितीचा अध्यक्ष द्या फेकून बाजूला. मुख्यमंत्र्यांनी एका हटवायला पाहिजे हे सगळं. उपसमिती जर मराठ्यांच्या कामाला येणार असली तर उपसमिती नसली पाहिजे आणि अध्यक्ष पण नसला पाहिजे. जिथं कामच मराठ्यांचं होत नाही ती उपसमिती कशासाठी? मग तुम्हाला लाल दिवे गाडीला लावायला उपसमितीला अधिकार आहे. बरं, MD काय सांगणार? सरकार करत नाही. आम्हाला एवढे तर आकले आहेत ना. सारथी स्वायत्त संस्था आहे, तिला आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे चाळे सांगणार इकडं, पुन्हा म्हणणार आम्ही सारथीतून मराठ्यांना हे दिलं. गृहमंत्री पूर्ण लावणार मराठवाड्यात. मराठ्यांना काय दिलं? काय दिलं? आणखीन पोर आंदोलन करते ते सारथीचे. ही कालचा पुन्हा प्रश्न उभा राहिला 10%चा. या भरतीत त्या पोरांना त्या 10%चा उपयोग करून घेता येत नाही. कशाला काढली भरती? ती भरती सुद्धा रद्द करून टाका. तुमचे मनमानी चालवायला लागला.
मतावर मराठ्यांच्या निवडून यायचं, सत्ता चालवायची आणि मराठ्यांच्याच विरोधात काम करायचं. सावध व्हा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारण 2 महिने करू नका. आरक्षण विसरू देऊ नका. रक्तात आरक्षण लेकरं मोठे होतील, मग आरक्षण तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. हे मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. सध्या डोकं लावू नका, एकजूट कायम ठेवा, गावाच्या गावात पिंजून काढा. 6 करोड मराठा एकत्र येणार आहे. आपलं असं ठरलंय किंवा सगळ्यात अगोदर नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय. हे सगळ्याला मान्य आहे का? मोकळ्या मनाने सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 एकरवर होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 प्लस 2-2.5 हजार हेक्टर आजूबाजूला आहे, 4ही बाजूने, म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं. आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डफडवाजी ते आपला चलून जायचा दांडका इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला असलेच पाहिजेत, 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव सभेच 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तुटू शकत. 4ही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले तिथं, काय लागणार ही सगळी व्यवस्था करायला लागली. इथं सगळी जागा आहे, इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे, तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे. राज्यातला मायबाप एकत्र येतो. आपण इथं तर आहेच, इथं 4ही बाजूला लोक बसणार आहेत. 4ही बाजूने गडावरती एकही गाडी वरती आणता येणार नाही. नीट नियोजन लक्षात राहू दे. सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाहीत, 4ही बाजूला माणसं बसणार आहेत. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर इकडं, इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्या दगडावर तुम्हाला नुसते मराठी आणि मराठी दिसणार आहेत. त्यामुळे पायथ्याचे जेवढे गाव आहेत तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरीपर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठ्याले फोकस लावून आहे. म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे, इतका उजाड ठेवावा लागणार आहे. कारण माता मावल्या येणार आहेत, ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत, मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचा टँकर ठेवू नये तुम्हाला. प्रति 200 मीटरवर 200 मीटरवर दवाखाना. कारण इथं 500 बेडचं ICUचं हॉस्पिटल बनणार आहे एक 6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले, ती सगळी टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीला जर इथं काही झालंच, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार, इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन इथं चालणार आहे. कारण अंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला पाडळ शिंगेच्या हवेपर्यंत म्हणजे त्या काजाळ्याच्या एशी पर्यंत तुम्हाला 200 मीटरवरच इथून तिथून फोकस लावू नये. 3 गोष्टी करणं फोकस खाली. पाणी, तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाचं. लाईटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायचं. त्याच गावांना तयारी करायची, म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला 4ही बाजू रस्ते. हे सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार. कारण इथं 4ही बाजूला हॉस्पिटल राहणार आहे. या बाजूला आणि तिकडच्या बाजूला पण. त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे, त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार. एकालाही मागं राखता येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं आहे, तुम्ही तिकडे बघा, ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवानं सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, संभाजीराजांचाच पुतळा राहणार, बाकी कोणी राहणार नाही.
आज स्पष्ट सगळं, बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार नाही, कोणीच. त्या बाईट मुळे असा घोळ होतो. ते म्हणतो तो बोलला ना, मी काय कमी आहे, मला बोलायचं. झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित तुम्ही पांगेलाय का नाही? उचित पांगून दिला. कोण हजार राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं काय सांगायला लागले कोण कोण हजार राहणार? हे बघा, आपण जात म्हणून काम करू. मी जात म्हणून काम करतोय का नाही? कुठं कमी पडलो तुमच्या इमानदारीला? तुम्हाला मान खाली होईन असं एक तरी 7 महिन्यात वागलो का? मग मी त्यात काय? आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट. आता उमेदवारी सारखा खेळ होईल. काही नको, परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारने सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही दिली, पुढची विधानसभा ठोकलीच म्हणून समजायचा. आतापासूनच तयारीला लागायचं. तयारीला आजपासूनच. मग जाऊ द्या गोरगरीबाची पोरं, मला नाही जायचं. परत म्हणतात स्वार्थी, मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा नाही राहायचं. सगळं काय होईल ते तुमच्यासाठी, तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी. आणि देणारे बाणा तुम्ही, एवढंच स्वप्न आहे. सगळ्या जाती धर्माचे एकत्र या आणि आपण आपला न्याय घेऊन मोकळे व्हा. यांच्या मार्गावर पळायचे काय गरज नाही. आताच त्यांचं दुपट निघलं होतं. उमेदवार करायचं म्हणजे आपले लय पोट्टे बेकार आहेत राव. 2-2, 5-5 हजार फॉर्म भरायचे म्हणजे फुल टेन्शन. मला त्यांच्या फोनवरून, तुम्हाला काय माहिती, मला फोन येते. ते म्हणतात होय फॉर्म भरणार आहे का तुम्ही? मला नाही माहिती. त्याला विचारते कोण भरणार आहे. त्याला किर करून टाकलं होतं डोकं त्यांनी. आणि तुम्ही 5-5 हजार फॉर्म भरले हो. तुम्हाला काय चिन्ह द्यायचं रे? कांदा बटाटो टोमॅटो गोटे गाठे काय तू काय डोकं लावतो तू? भरायचाच नाही. त्याच्यात मी म्हणलं आता एक फॉर्म भरायचा. सगळे कोमात गेले अख्खे पुऱ्या. हे म्हणतंय महायुती हसती बरं का. महायुती म्हणते लय भारी झालं त्याने अपक्ष उभा केल्यामुळं त्यांचे पडते. ते काय म्हणते लय भारी झालं त्यांचे पडते बरं का. आणि हे निरोप मायाकडे. हे म्हणते त्याचे पडते ना, ते म्हणते त्याचे पडते. बरं दोघं भेला नाहीत ना तुम्ही आम्ही अपक्षाला. मग तुम्ही तिकीट डिक्लेअर केले का? तुम्ही आमच्या अपक्षाला भेले नाही ना, तिकीट कम नाही डिक्लेअर केले. ते म्हणते ते कसं देतं बघून त्याला मग करेल. ते जे देईन त्याच्यापेक्षा भारी द्यावा लागत नाही. आताच नको आपला. आणि आता आपण कॅन्सल केलं. आता फुल लोड मध्ये गेले ते म्हणते आता तर मराठी मोकळे राहिलेत. कुंकड हाते रे शिकले. आता कोण पडतोय मेळ लागा ना. पहिल्यांदा आपलं मतदान फिक्स झालं असतं. याला तेवढं याला तेवढं आपल्या अपक्षाला तेवढं. आता ते म्हणते मधला जे गठ्ठा आहे आता मताचा ह्यो जिकडून जाईल त्याचा कार्यक्रमच झाला म्हणजे आता. म्हणजे उलट आता मराठी मोकळे फक्त डोकं ठिकाणावर ठेवा. मस्त पैकी मजा बघायची आता यांची. आणि टायमाला असा कार्यक्रम दाखवायचा मुलंच झाले पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे कार्यक्रमच वाजला पाहिजे. लेकर डोक्यात ठेवा. आई बहिणीचे ओळ विसरू नका, कधीच विसरू नका. शांत डोक्याने काम करा. तुम्हाला वेळ आता मजा बघायची. एका नाही सभेला जायचं नाही त्यांच्या. एका मराठ्याने त्यांच्या गाडीजवळ बी जायचं नाही. त्यांना करमतच नाही. माणसं जवळ नसले ते घोळक्या देते. आपल्या घोळक्यात आलं का आपण नसतं असं लोटी जायचा. लोटाला पक्के तर दादा मी गर्दीत बघतो. अरे बाप, मागच्या जर पुढे यायचं असतं ना असं हुंदडीतच येतो हो देवा सांगितलं. मला कोपरा आणतो म्हणतो अरे तुमच्या पोतच यायचं होतं. मला वाटलं तुम्ही नाहीत का. लोटायचं का आम्हाला कच्चा नाहीच मराठी. मला वरगडी देत मयच फोटो काढी देत मलाच घोडे लावी देत. परत 9च्या पुढचा एक प्रोग्राम बंद करा. तुमच्या पाय पडतो. 9च्या पुढचा प्रोग्राम लवकर बंद करा. 9च्या पुढचा प्रोग्राम कळाला का नाही. पाणी टाकू नका, कसत नको. तुमच्या पाय पडतो मी शपथ सांगतो तुम्हाला. असे लोटी देत मला. अरे 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 लय हाल होते. भयानक पाय तोडी देत, काही तोडी देत, गळ्यात हात टाकीतो, नरड दाबिल्यासारखा करतो, तरी सोडित नाही. मी म्हणलं सोड ना आता 2-4 फोटो काढेत. थांब ना, मला तुला का दम नाही का. इतके टाकलेले असते दारू सोडा. इतकी जात सुधरण आपली भयानक. व्यसनापासून लांब जा. आपले लोक लय सुधरत आपण लय. असे पोरं आता आरक्षण मिळाल्यापासून आपली जात खुशी. गावाची गावं निघा लागलेत बापाव. गावाची गावं तुमच्या निघाले का नाही?
हा आता कशी खुश दिसायला लागली. पण आरक्षण मिळालं लढायला बरोबर का नाही तुम्हाला भागलं आपलं. तुमच्या जेव्हा करतोय मी नाही तुम्ही माझं आपलं भागलं जाऊन तिकडं मला असं कुठं घेते पोलीस एकट्याला. तुम्ही सगळेजण ये जा ताबडतोब आणि एकमेकाच्या मध्ये जायचं शिका. व्यसनापासून लवकर लांब जा. आरक्षण मिळतंय हे काय करत नाही यांच्यापासून फक्त लांब राहा. आपण आपल्या घरात बसल्यावर काय ताण आहे का तुम्हाला करमत नाही त्यांच्याकडे गेल्याशिवाय. काहीच करू नका बिंदास घरी राहा. कोणाच्या प्रचारात जायचं नाही सभेत जायचं नाही काय नाही निवांत बसायचं. आणि टायमाला काय करायचं ते करायचं. आता नाही फिरायचं. आणि त्यांना नाही करमाला ना त्यांचा जीवच तुम्हाला सांगतो सत्य. त्यांचा जीव कळाला आपल्याला कशात आहे. आपला जीव आपल्या लेकरात आहे आणि त्यांचा जीव त्यांच्या सत्यते लेकरात नाही. सतत कार्यक्रम करून टाकायचा पुढे यांचा सगळ्या घरी. जाऊ द्या काय फरक नाही पडत. मी तर सगळे गणित जोडितो मला जोडता यायला लागले आता. आणि मग कवर बसून मी बी आता मी बी मला गणित जोडायला लागलं. कोणाला जवळ धरायचं कोणाला पाडायचं कोणाचं मतदान किती आहे. आणि मला हे शिकलं त्यांच्यामुळे फडणवीस साहेबांमुळे शिकलोय मी. त्याने मला दुसऱ्यांनाच आणल्यात मी याला प्रयात पडत नव्हतं. मग आरक्षणाचा विषय होता त्याने असं शिकलंय. मला आंतरवालीच माहित झालं लिंगायत समाजाची जात ही 4 नंबरला आहे मतदानावर. 4 नंबरला ते बी आपल्याच आहेत. मग आता 12 बलुतेदार बी आपल्याच आहेत सगळे. तुम्ही लोडत नाही घेऊ मला यायला लागलं जुळीत होते हळूहळू. आता मी बरोबर कार्यक्रम दाखवतो यांना. नाही तर मग याने सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी द्यायचं मोकळं व्हायचं. आपल्याला राजकारणाचा देणं घेणं नाही. जाहीर सांगतो गडावरून राजकारण माझा मार्ग नाही. फुल तयारी करायला लागत आपल्या आता या कार्यक्रमाची. आता 6 महिने आपण बांधणी करू. देण दिलं तर ठीक दिलं तर मग हिसकटलं बरं का गणित. हा ते बी सांगतो दिलं तर हिसकटलं नाही दिलं तर तयार राहा. कुणी एक द्यायचा दगड असताना काय होत तुम्हाला काय करायचं मीच पाहिजे काय पाहिजे तू तसलं नाही. आपण एक दिला ना सगळ्यात तुटून पडायचं. सगळ्या जाती धर्माला तेच सांगणार आहे मी त्या टायमाला. तुमचा उभा केला तरी आम्ही मराठ्याचा आहे म्हणूनच काम करणार आणि आमचा उभा केला तरी तुम्ही तुमच्या जातीचा आहे म्हणूनच काम करायचं. आणि 100% यावेळेस मतदान करा मग मराठी. कुणाला करा म्हणलो नाही मी. माता मावल्यासह सगळे बाहेर पडा. 100% मतदान झालं पाहिजे. ही देशातली पहिली घटना पाहिजे. मराठी 100% मतदान केलं. बटनच खाली गेलं पाहिजे वरच नाही आलं पाहिजे. इतकं खपा खप दाबा त्याला. आता उमेदवार पाहिजे होते असे झोडे असते नाही पण आता ते हुकला मिळेल सगळा बटनच सापडून दिलं नसतं यांना खुर्ची घेतली. आणि असे पळाले असते. मी बघितला नाचशिष्टील होतो मी आता. मला आता आपण उमेदवार कॅन्सल केले. मुली तिली काही नाराज आहे का बाबा गाड्यावर आग्या मोळ पडायसारखंच पडायचं लोकांना तरी. कारण मी मुलगा म्हणून काम करतो. लोक माझ्यावरचं प्रेम नाही कमी होऊन देत कसलं. तुम्हाला खरं सांगतो मी. मला हे म्हणले नानाही म्हणले 2-4 बऱ्या दादाही म्हणले. मग पोरग 5 दिवस झाला ऍडमिट शिरेशी तरी नाही गेलो संभाजीनगरला. कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाहीये. तुम्ही मला माया कमी केलेली नाहीये. मी नाही आठवत. तुम्ही काळजीच करू नका. पण ते आता उमेदवार पाहिजे होते आपले. तुम्हाला सांगतो असं यंत्र जोडील होतं मे बी डेंजर. पण तयारी नव्हती आपल्याकडे तेवढी. कारण ह्या अचानक घोषणा झाली होती. आणि ही निवडणूक समुद्रासारखी खूप मोठी. ती आपल्या टप्प्यात राहते. गाव माहिती आहेत आपल्या कोणाचा पाहुणा कोणाचा आहे कोणाला संध्याकाळी काय लागत आहे सगळं माहिती आहे आपल्याला. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय म्हणजे ताबडते हे लगेच वेगळा अर्थ काढते ते. म्हणजे आपल्याला सगळं माहित असतं कोणचा माणूस संध्याकाळी घरी येतो बा ड्युटीवर असं म्हणायचं होतं मला. ते सगळं आपल्याला आपले माहिती आहे. आपण बरोबर राईट कार्यक्रम दाखवू. गाव आपलं हे इतर जाती धर्माचे लोक आपले त्यांचाही उमेदवार द्यायचे आपले द्यायचे नाही. तुम्हाला सगळेच आपले द्या. तुम्हाला आज खरं सांगतो मी 92 मतदारसंघावर प्युअर मराठ्यांचं वर्चस्व आहे. प्युअर मराठ्यांचं 92 मतदारसंघ असे ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर आमदार होऊ शकतो. नुसत्या मराठ्यांचा. आणि सगळ्या जाती धर्माचे एकत्र आले तरी 160 आपलेच. हा आणि मग बाकीचे त्यांचे जे राहतील तर मग त्यांनी कसे वाढलेले राहिलेले. अरे बोला ना कसे वाढलेले राहिलेले. मग आपल्याकडे येईल त्या टायमाला.